नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण रोटेशनल डायनामिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जाणून घेणार आहोत, जे की 2026च्या बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण पीवायक्यू बघूया। 2021 मध्ये विद्यार्थी मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर याच्यावर 1 मार्काचा क्वेश्चन विचारला होता। मॅक्सिमम स्पीड व्ही मॅक्स बरोबर याच्यावर न्यूमेरिकल विचारलं होतं। वर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन विचारलं होतं। 2022 मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचा फॉर्म्युला विचारला होता। मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेफिनेशन, युनिट्स आणि डायमेन्शन विचारलं होतं। रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन विचारलं होतं। 23 मध्ये फ्रिक्शनल 0 असेल तर काय होईल, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम विचारलं होतं 2 मार्काला, आणि व्हीसीएम 4 मार्काला विचारलं होतं। 24 मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क mr स्क्वेअर हा फॉर्म्युला विचारला होता। सेंटीमीटर फोर्सची डेफिनेशन विचारली होती। व्ही मॅक्सिमम बरोबर √μs rg हे डेरिव्हेशन विचारलं होतं। tan थीटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन rg याच्यावर न्यूमेरिकल विचारलं होतं 3 मार्कासाठी। 2025 मध्ये अँगल ऑफ बँकिंगचा एक फॉर्म्युला विचारला होता। कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम विचारलं होतं 2 मार्कासाठी, आणि w बरोबर टाऊ इंटू थीटा याच्यावर एक न्यूमेरिकल विचारलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो 2026 साठी आता याच्याहून कोणकोणते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मी काढलेले आहेत बघा। व्ही मॅक्स बरोबर याचे एक डेरिव्हेशन करा। सेंटीमीटर फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यामधला डिस्टिंग्विश करा। tan थीटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन rg याचं डेरिव्हेशन आणि याच्यावर न्यूमेरिकल करा। वर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन करा। मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन वगैरे करा। कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, टाऊ बरोबर आय अल्फाचं डेरिव्हेशन, आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन, आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरालॅक्सिस थेरम इत्यादी क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी 2026 साठी महत्त्वाचे आहेत। तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय परिवर्तन।